सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर अगदी सकाळची वेळ आहे, 7 वाजले आहे अजून, आणि टिफिन बनवायच्या सोबत मला आज मुलांना नाश्तासुद्धा बनवून द्यायचा होता। तर रोज काय नाश्ता बनवायचा ना, हीच एक मोठी टेन्शन असते। म्हटलं चला आज मुलांना सँडविच खायचं होतं, म्हणून मग त्यांच्यासाठी आज मी सँडविच बनवून देत आहे। पूर्णपणे हेल्दी तर नाही म्हणता येणार, पण थोडंसं तरी पौष्टिक आहे अशा प्रकारचं सँडविच मी आज बनवून देत आहे। जर तुमचेही मुलं सगळ्या भाज्या खात नसतील ना, तर अशा प्रकारे तुम्ही सँडविच जर बनवून दिलं तर त्यांनाही कळणार नाही की यामध्ये कुठल्या भाज्या टाकल्या आहेत। तसं तर मी सँडविच बनवते ना, तर त्यामध्ये कोबीज, काकडी, टमाटर आणि शिमला मिरची एवढ्या वस्तू टाकते। पण आज काकडी होती एक पडलेली, पण ती जर सोलून बघितली तर अगदी कडू निघाली, मग मी ती फेकूनच दिली। आणि आज फक्त शिमला मिरची, कोबीज आणि टमाटर एवढ्या 3च वस्तू मी टाकलेल्या आहेत। तरीसुद्धा हे सँडविच खूप छान टेस्टी लागते, एकदा नक्कीच बनवून बघा। आणि सोबत टिफिनची भाजीसुद्धा इकडे बनत आहे। तर टिफिनसाठी सुद्धा मी कोबीज, वाटाणे आणि बटाट्याचीच भाजी बनवत आहे। आठवड्यातून एकदा तरी ही भाजी माझ्या मुलाला आवडते, त्यामुळे होतेच। रोज टिफिनमध्येही काय द्यायचं ना, ते सुद्धा एक मोठा प्रश्न असतो। चला, आपल्याला जेवढ्याही भाज्या घालायच्या असतात ना, तेवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्या आहेत। म्हणजे खूप छान बारीक चॉप होतात चॉपरमध्ये, त्यामुळे मग कळतच नाही की आपण कोणत्या भाज्या टाकलेल्या आहेत। तर तसं तर यामध्ये तुम्हाला गाजर, बीटही टाकायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण आत्ता जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं ना, तेवढंच मी साहित्य घेतलेलं आहे। म्हणजे कोबीज, शिमला मिरची आणि टमाटर हे 3च वस्तू मी घेतलेल्या आहेत। तर चॉपरमध्ये अगदी मस्त बारीक होऊन गेल्या सगळ्या वस्तू। आता सगळ्या वस्तू काढून घेते। आणि आता टमाटरमध्ये, कोबीजमध्ये थोडासा पाण्याचा भाग असतो ना, त्यामुळे याला थोडंसं निचवून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी काढून घ्यायचं आहे याच्यातलं, नाहीतर मग आपलं सँडविच ना थोडंसं ओलसर होईल। त्यामुळे याच्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतलं मी यामधलं पूर्णपणे। आणि बघा, भाजीसुद्धा इकडे होत आहे, तर मध्ये मला भाजीसुद्धा हलवावी लागत आहे। सकाळी टिफिनची एवढी जास्त घाई गडबड असते ना, मला तर 8 वाजेपर्यंत टिफिनही रेडी पाहिजे आणि नाश्ताही रेडी पाहिजे, असं काहीसं असते। त्यामुळे मग सकाळी माझी खूप जास्त घाई गडबड होते। पण आज म्हटलं सँडविच बनवतच आहे, तर तुमच्यासोबत ही थोडक्यात रेसिपी शेअर करून देते। तुम्हालाही कधी बनवायचं असेल मुलांच्या नाश्त्यासाठी तर तुम्हीही बनवू शकता, खूप छान हेल्दी ऑप्शन आहे। आणि आता हे सँडविच ना मुलं खातील तर अगदी त्यांना पिझ्झा खाण्यासारखाच टेस्ट येईल। त्यामुळे मी काय करते ना, या भाज्यामध्ये थोडासा जो ओरेगानो असतो ना तो टाकते, ओरेगानो टाकते, चिली फ्लेक्स टाकते आणि मीठ टाकते, बस एवढ्या 3च वस्तू टाकत असते। दुसरं आपल्याला यामध्ये मिरची काहीच टाकायची गरज नाही आहे। आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आत्ताच्या मुलांना पिझ्झा म्हटलं की किती जास्त आवडत असतो, त्यामुळे आपण हे पिझ्झाच्या फ्लेवरचं सँडविच बनवत आहोत। त्यामुळे यामध्ये ओरेगानो आणि चिली फ्लेक्स हे 2 वस्तू अचूकच टाका। आता याचं प्रमाण तुम्ही किती कमी जास्त करायचं असेल ते करू शकता, मुलं किती लहान आहेत त्याप्रमाणे चिली फ्लेक्सचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता। आता माझे मुलं तर मोठे आहेत, त्यामुळे मी थोडंसं जास्तच टाकते चिली फ्लेक्स आणि ओरेगानो, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि यासाठी आपल्याला पिझ्झा सॉसही लागणार आहे, पिझ्झाच्या फ्लेवरचं बनवत आहो ना, त्यामुळे आता ब्रेड घेतलेले आहेत मी इथे, तर मी 3 बनवत आहे मुलांसाठी, दोन्ही मुलांसाठी। त्यामुळे मग तिन्हीवरती आपल्याला मस्त पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। पिझ्झा सॉस लावल्याने सँडविचची चव अगदी बदलून जाते बघा। तुम्ही एकदा हे सँडविच नक्कीच ट्राय करा, अगदी पिझ्झासारखीच याची टेस्ट लागते। मी बनवते पण मी कधीच खात नाही, पण एक वेळा मी खाऊन बघितलं तर मलाही खूप जास्त आवडलं। त्यामुळे मग मुलांना तर आजच्या आवडणारच आहे, पिझ्झा म्हटलं की त्यांना खूपच आवडते। त्यामुळे मग पिझ्झाचा टेस्टचं जर सँडविच तुम्ही बनवून दिलं तर त्यांना अजून कायच पाहिजे, नाही का? रोज तर आपण काही देत नाही, पण कधीमध्ये बनवायला काय हरकत आहे? बाहेरचं आणण्यापेक्षा घरीच जर बनवून दिलं तर आपल्या डोळ्याच्या समोरचं बनलेलं असते आणि आपल्या हाताने बनवलेलं असते, त्यामुळे मग स्वच्छतेचंही आपण ध्यान ठेवतो। त्यामुळे घरीच बनवलेलं केव्हाही चांगलंच असते। चला, आत्ता जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे ना,
तो ह्या एका ब्रेडवरती लावायचा आहे. म्हणजे एक ब्रेड आपण अशीच ठेवणार आहोत याच्यावरती. एका ब्रेडवरती भरपूर असा मसाला लावायचा आणि त्यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे. तर बघा मी इकडे ना साधंच चीज घातलेलं आहे. तुम्ही हवे तर मोझरेला चीजसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे साधं चीज आहे त्यामुळे मी साधं चीज घातलेलं आहे. आणि वरतून मग थोडासा अजून आपल्याला ओरेगानो घालायचा आहे. खूप छान टेस्ट येते बघा याची ओरेगानो घातला की. आणि मग त्यावरती पुन्हा आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहे. आधीच मी बनवून ठेवते कारण की तव्यावरती हे खूप लवकर भाजले जातात आणि मग जळायला नको, टेस्ट बिघडून जाते. मग त्यासाठी मी आधीच बनवून ठेवते आणि मग तवा गरम झाला की एक एक लगेच शेकून घेते. तर बघा अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावला की त्यावरती आपल्याला भरपूर असा मसाला घालायचा आहे, जो की भाज्यांचा आपण रेडी करून ठेवलेला आहे ना तो. आणि मग जेवढं चीज घालायचं असेल तेवढं आपल्याला अशा प्रकारे किसून घालायचं आहे आणि त्यावरती थोडासा ओरेगानो घालायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि मग दुसरा ब्रेड यावरती ठेवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं आणि मग आपल्याला याला तव्यावरती शेकायचं आहे. तर बघा तव्यावरती आधी थोडंसं बटर घालायचं आहे आणि मग यावरती आपल्याला ब्रेड ठेवायचं आहे आणि एकीकडून याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा थोडंसं बटर घालून याला दुसरीकडून सुद्धा शेकून घ्यायचं आहे. तर दोन्हीकडून मस्त बटर लावून याला क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. याला जळू द्यायचं नाही. गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा अगदी कमी ठेवली तरीही चालेल, नाहीतर चव अगदी बिघडून जाते. मग दोन्हीकडून आपल्याला बटर लावून याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सँडविच तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हीही ह्याआधी असं सँडविच कधी बनवलं आहे की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या मुलांना तर खूपच जास्त आवडते असं सँडविच, तर मी तर त्यांना अधूनमधून बनवून देत असते. रोज रोज तर नाही, पण 15 दिवसातून एकदा तरी बनवून घालते दोघांनाही. चला मस्त तिन्ही सँडविच मी भाजून घेतलेले आहे आणि आता अख्खंही खाऊ शकतात, पण असं तुकडे करून दिलं तर खूप छान वाटते. त्यामुळे अशा प्रकारे मधून मी 2 तुकडे करून देत असते आणि खूप छान टेस्टी लागणारा आपला पिझ्झाच्या टेस्टचा आपला मस्त सँडविच बनवून तयार झालेला आहे. आता तुम्ही याला शेजवान चटणीसोबत किंवा मग सॉससोबतही मुलांना देऊ शकतात, पण माझ्या मुलांना तर ह्याची चव अशीच आवडते. कधी कधी सॉससोबतही खातात. खूपच छान लागते. तुम्हीही एकदा असं सँडविच नक्कीच ट्राय करून बघा. ज्यांचेही मुलं भाज्या खात नसतील ना, तर ही खूप छान ट्रिक आहे भाज्या खाऊ घालण्याची. तसेही मुलं कोबीज तर खातच नाहीत जास्त करून. त्यामुळे मग अशा प्रकारे सँडविच म्हणा, चिला म्हणा, पराठा म्हणा बनवून जर खाऊ घातला तर खूप छान आवडीने खातात. तर अशा प्रकारे चला आता टिफिन झालं, सगळ्यांचा नाश्ताही झाला आणि आत्ता बाकीची कामं करायला सुरुवात केली. टिफिन गेलं की एकदाचा निवांतपणा राहतो, म्हणजे मग दुसरी कामं आपली अगदी हळूहळू केली तरीही चालतात. फक्त टिफिनची तेवढी एक सकाळची घाई गडबड असते. माझी तर खूप जास्त घाई गडबड असते. 8 वाजेपर्यंत टिफिन आणि नाश्ता रेडी पाहिजे असतो ना, त्यामुळे आता मला असं वाटते की ज्यांचे मिस्टर 7 वाजताच कामाला जात असतील किंवा ज्यांचे मुलं 7 वाजता शाळेत जात असतील त्यांची तर किती घाई गडबड होत असेल ना. तर चला टिफिन गेली की अगदी लवकर मी मग भांडे घासून घेते. जेवढेही टिफिनचे, चहा पाण्याचे, नाश्त्याचे जेवढेही भांडे असतात ना ते सगळे मी क्लीन करून घेते. किचन क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग हॉलमध्ये येते. हॉलची साफसफाई करून घेते. तसं तर हा सोफावरती जास्त काही घाण नसते कारण लहान मुलं नाहीचे घरामध्ये, मोठे आहेत ना, पण तरीही थोडा जरी अस्तव्यस्त झालेला असतो ना तो अगदी मी बरोबर करून ठेवते. झापट तर करणं जरुरीच असते ना, कारण की बाहेरची ही तेवढीच धूळ उडत असते घरामध्ये आणि उन्हाळा म्हटलं की भरपूर अशी धूळ उडतेच घरामध्ये. पाऊस राजा काही यायचं नावच घेत नाही आहे. कधी पडतो काय माहिती. यावर्षी तर खूपच जास्त गरमी पडलेली आहे आणि आत्ता तर अगदी एकटक लावून सगळेच पावसाची वाट बघत आहे, पण पाऊस राजा काही यायचं नावच घेत नाही आहे. चला आता हॉलची साफसफाई झाली की मग झाडू मारून मी लादी पुसून घेते आणि त्यानंतर येते माझी देवपूजा. सगळी कामं झाली की निवांतपणाने मी देवपूजा करते, पण ते सगळं काही आज मी शूट केलं नाही कारण की रोज रोज काय तेच ते दाखवायचं आणि त्यानंतर मग दुपारचंही काहीच शूट केलं नाही कारण की दुपारच्या वेळेत तर व्हिडिओची कामं करायची असतात. आता डायरेक्ट संध्याकाळी 5-6 वाजताच मी शूट करत आहे. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला बनवायचे आहेत डाळ चिकोल्या.
तसं तर आम्हाला फिक्यात जास्त आवडतात डाळ चिकोल्या, पण आत्ताचे मुलं कुठं फिकं खायला मागतात, तर म्हणून मग त्यांच्यासाठी मला आज तिख्या डाळ चिकोल्या बनवाव्या लागणार आहे. आणि डाळ चिकोल्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे मग आज काही रेसिपी शेअर नाही केली तुमच्यासोबत. आणि किचनमध्ये तर आता एवढी गरमी होते ना की असं वाटते संध्याकाळच्या वेळेस अगदी लवकरात लवकर स्वयंपाक करून किचनच्या बाहेर पडावं. खूप जास्त गरम व्हायला लागते, नाही तर मग जेवढा वेळ किचनमध्ये जातो ना शरीर अख्खं ओलं चिंब होऊन जाते, कारण की गॅसचीही तेवढीच हीट निघत असते. त्यामुळे मग झटपट जेवढा शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करता येईल ना तेवढा शॉर्टकटमध्ये करायचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण कितीही प्रयत्न केला तरी स्वयंपाक तर दोन्ही टाईमचा आपल्याला करावाच लागतो, कितीही गरमी असो ना. चला असो, मस्त इकडे डाळ शिजायला टाकून देते. आणि ह्या बरणीतलं तेलही आज संपलं होतं, तर तेलही काढून घ्यायचं होतं. आणि ही बरणी ना फक्त अर्धा किलोचीच आहे, त्यामुळे यामध्ये जास्त तर तेल काही येत नाही. अर्धा किलो तेल तर 4-5 दिवसातच संपून जाते, त्यामुळे वारंवार यातलं तेल काढावं लागते आणि खूप कंटाळा येतो मला मग तेल ओतायचा. यापेक्षा असं वाटते आपली बरणीच चांगली आहे, त्यामध्ये कमीत कमी 1 किलो तेल तर येते आणि जास्त दिवसही चालते, मग वारंवार काढायचीही गरज पडत नाही. चला असो, आत्ताच्या समयाप्रमाणे आपल्यालाही थोडंसं बदलावंच लागेल. आणि यामध्ये जेव्हाही तेल काढते ना थोडं तेल खाली सांडतच असते आणि मग ते नाही पुसलं की पूर्ण किचन ओटा अगदी तेलकट होऊन जातो. त्यामुळे मग तेव्हाच मी थोडंसं विम टाकून किचन ओटा क्लीन करून घेत असते, म्हणजे तेवढी जागा क्लीन करून घेते, कारण की अजून तर स्वयंपाक बाकी आहे ना. पूर्ण ओटा किचनचा काही क्लीन करत नाही आणि मग क्लीन केलं की मग लागते पुढच्या कामाला. तर 2 दिवस अगाऊच मिस्टर हा ग्रोसरीचा थोडासा सामान संपला होता ना, तर तो घेऊन आले होते. म्हणजे शेंगदाणे, रवा, छोले चणे, मुगाची डाळ, साखर, ह्या 4-5 वस्तू थोड्या संपल्या होत्या, तर त्यांनाच मी आणायचं सांगितलं होतं, तर ते घेऊन आले होते. तर ह्यासुद्धा 2 दिवस झाले असाच पडला होता. तो म्हटलं आता चला बरण्यांमध्ये भरून ठेवूया, नाहीतर मग तसाच रेंगाळत पडू दिला तर तसाच पडलेला राहतो. त्यामुळे आणि ह्यावेळेचे शेंगदाणे तर इतके छान आले होते ना, अगदी गावठी शेंगदाणे आले होते, अगदी बारीक आणि इतके मस्त गुळचट लागत होते की खायचीच इच्छा होत होती. त्यामुळे असे शेंगदाणे नेहमी मिळतच नाहीत, अगदी केव्हाच येतात आणि मस्तच आले होते. आता असं वाटत होतं की 2 किलो आणले असते तर किती बरं झालं असतं. खूप छान शेंगदाणे लागत होते, मला तर खावंसंच वाटत होतं, त्यामुळे थोडेसे खाऊनही घेतले मी. आणि शेंगदाणे म्हणा किंवा रवा म्हणा, ह्या दोन्ही वस्तू मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते. शेंगदाणे खाली फ्रीजमध्ये आणि रवा तर मी फ्रीजरमध्ये स्टोअर करत असते, कारण की रवा ना बाहेर ठेवला की मग त्यामध्ये आड्याचाड्या व्हायला लागतात. त्यामुळे मी फ्रीजरमध्येच रवा ठेवत असते. आणि तसाही फ्रीजर एवढा मोठा आहे, तर दुसरं तर आपण कायच ठेवतो ना एवढ्या मोठ्या फ्रीजरमध्ये, त्यामुळे खालीच पडलेलं असते. तर त्यामुळे अशा काही वस्तू आहेत, कडधान्य आहेत, तर त्या मी फ्रीजरमध्येच ठेवून देते. म्हणजे वटाणे म्हणा, आता वटाणे तर इतके महाग आहेत ना, 50 रुपयाचे पावशेर, 40 रुपयाचे पावशेर असे आहेत, पण तरीही मला आणावेच लागतात. कधी मुलांना वटाण्याची भाजी आवडते, त्यामुळे चला आता सगळा ग्रोसरीचा सामान जो आणला होता तो भरून घेते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.